मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार कन्या भोजन बनवणार। तर माझ्याकडे मसाला संपलेला आहे तरी सुद्धा पोळी सोबत खाण्यासाठी छान अशी भाजी बनवणार। तर पूर्ण व्हिडिओ पहा। रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला वाटणचं साहित्य दाखवते। तर मोठा कांदा उभा कट करून घेतलेला, 4 चमचे धने घेतलेले आहेत, अद्रक घेतलेले आहे, लसूण घेतलेला आहे, गावरान लसूण, तर सुके खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, लवंग घेतलेले आहेत काही। ते साहित्य भाजून घ्यायचंय काही। यामधले सुकं खोबरं, किंचित तेल, खोबरं थोडं भाजत आलं की यामध्ये कांदा, यातलं आता खोबरं काढून घेते। कांदाही व्यवस्थित भाजत आलेला आहे। यामध्ये आता हे धने घेतलेले, त्या लवंग, हे पण व्यवस्थित असं भाजून घेऊ। साहित्य भाजून झालेले खमंग एकदम थोडे असे शेंगदाणे घेतलेले आहेत, काढून घेऊ आता शेंगदाणे। साहित्य मिक्सरला बारीक करून घ्यायचं, अगोदर सुक्का असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर गरजेनुसार पाणी टाकून बारीक असं वाटण करून घ्यायचं। तेल, यामध्ये आता हे वाटण, हळद टाकलेली, हा लोणचे मसाला आहे तर नक्कीच ट्राय करून पहा। तिथं बाहेरचा गरम मसाला, घरगुती मसाला संपलेला, तिखटसाठी लाल तिखट, तर लोणचे मसाला टाकून नक्कीच वांग्याची भाजी ट्राय करा, चवीला एकदम मस्त बनते ही। व्यवस्थित असं परतून घ्यायचं छान रंग येण्यासाठी आणि छान चवीसाठी दिलेलं थोडंसं पाणी टाकायचं। वाटण अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही, आपण एवढं छान वाटण बनवतो। तर गॅसची आच मंद केलेली आहे। इथं गावरान काटेरी वांगे घेतलेले आहे, देठाचा थोडासा भाग कट करून उभी अशी वांगी कट करून घेणार आहे। आता या वांग्याच्या फोडी टाकून घेऊ, व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। गॅसची आच वाढवायची आता। यामध्ये गरजेनुसार पाणी, चवीनुसार मीठ। इथं भाजीला उकळी आलेली आहे। गॅसची आच मंद करून आता ही झाकून वांगी शिजून घेऊ, अधून मधून चेक करायचे। भाजी तयार झालेली, काही वेळ गॅस बंद ठेवलेला होता, त्यावर बारीक कट केलेली कोथिंबीर, एकदम परफेक्ट अशी ही भाजी शिजलेली। जास्त पण गाळ शिजू द्यायची नाही, वांगी खायला छान नाही लागत। तर नक्की बनवा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा।